गव्हर्नमेंट ऑफ महाराष्ट्रानं सीईटी सेलच्या ऑफिशियल वेबसाईटवर काल ही नोटीस अपडेट केलेली आहे। महाराष्ट्र शासनानं जवळपास 16 जून 2025 ला ही नोटीस जारी केली। पण आपलं जे सीईटी सेल आहे ना, जिथं की आपण काउन्सिलिंग करून वेगवेगळ्या कोर्समध्ये ऍडमिशन घेतो समजा, तर त्यांनी ही जी नोटीस आहे ती काल सीईटी सेलच्या ऑफिशियल वेबसाईटवर पब्लिश केलेली आहे। तुम्ही तिथे जाऊन पण चेक करू शकता। पहा, तुम्ही जे थंबनेलवर रीड केलं ना, तर त्याबद्दलच ही अपडेट तुम्हाला या ठिकाणी बघायला भेटेल। जर आपण एक विचार केला तर लास्ट इयर पर्यंत किंवा त्याच्या अगोदर काय रूल होते सीईटी सेलचे किंवा मग गव्हर्नमेंट ऑफ महाराष्ट्र की जर एखादा विद्यार्थी राऊंड 1 साठी अप्लाय करतोय, ऍप्लिकेशन फॉर्म फिल करतोय किंवा मग त्याला राऊंड 1 मध्ये सीट अलॉटमेंट होतोय, तर त्याला कॅटेगरीचे संपूर्ण डॉक्युमेंट सबमिट करावे लागत होते। जर इन केस तुमच्याकडे एखादा डॉक्युमेंट नसला तर तुम्हाला त्या ठिकाणी जी काय ओपन कॅटेगरी आहे ना, तर ओपन कॅटेगरीनुसार पूर्ण फीस पेमेंट करावी लागत होती। किंवा मग तुम्ही जर कॅटेगरीच्या सीट मधून जाताय तर मग तुम्हाला समोर ते डॉक्युमेंट नसेल तर डायरेक्ट ऍडमिशन कॅन्सल केलं जात होतं, तुमचं ऍडमिशन त्या ठिकाणी कन्फर्म होत नव्हतं। पण ह्या नोटीसमध्ये गव्हर्नमेंट ऑफ महाराष्ट्रानं तुमच्यासाठी एक महत्त्वाची अपडेट या ठिकाणी रिलीज केलेली आहे। तुम्ही जर ही पीडीएफ थोडी व्यवस्थित वाचली ना, त्यांनी या ठिकाणी पूर्ण मेन्शन केलंय की 2025-26 जे शैक्षणिक वर्ष आहे ना, तर याकरिता जे काय आपला विविध प्रकारचे अभ्यासक्रम आहेत, मग याच्यामध्ये तुमचं मेडिकलचं पण आलं, इंजिनिअरिंगचं पण आलं, फार्मसी पण आलं, एमबीबीएस आलं, बीएमएस आलं, बीडीएस आलं, बीएससी नर्सिंग आलं, म्हणजे कुठलाही कोर्स असो जे की तुम्ही उच्च शिक्षणासाठी या ठिकाणी अप्लाय करताय समजा, तर तुम्हाला जे काय तुमचे कॅटेगरीचे डॉक्युमेंट आहेत ते सबमिट करण्यासाठी यांनी टाइम दिलेला आहे। खास करून यांनी मेन्शन केलंय की आपल्याला आपल्या कॅटेगरीनुसार फीस माफीसाठी जे डॉक्युमेंट लागतात ना, मग त्यामध्ये ईडब्ल्यूएस असेल, नॉन क्रिमी लेअर वाला असेल, रिझर्व्ह कॅटेगरीसाठी ओबीसी, व्हीजे, एनटीबी, एनटीसी, एनटीडी, एसबीसी, एसीबीसी साठी, किंवा मग बाकी दुसरे कोणते डॉक्युमेंट असतील तुमचे, कास्ट व्हॅलिडिटी सर्टिफिकेट असेल समजा, किंवा मग इन्कम सर्टिफिकेट असेल ना, जरी तुमच्याकडे सध्या नसेल समजा राऊंड 1 ला, राऊंड 2 ला किंवा राऊंड 3 ला, तरी पण कॉलेज तुम्हाला कुठल्याही प्रकारे किंवा काउन्सिलिंगचा फॉर्म फिल करताना तरी कॉलेज तुम्हाला कुठल्याही प्रकारे अडवणार नाहीये। जरी इनकेस तुमच्याकडे हे डॉक्युमेंट नाहीये आणि तुम्हाला एखाद्या वेळेस सीट अलॉटमेंट झालं राऊंड 1 ला, तरी कॉलेज जे आहे ते तुम्हाला तुमच्या कॅटेगरीच्या फीस मध्ये किंवा गर्ल्ससाठी जे फ्री एज्युकेशन लागू आहे ना, तर त्याच्यामधून 100% ऍडमिशन देणार आहे। जर देत नसेल तर तुम्ही हा पीडीएफ त्यांना दाखवू शकता, कारण त्यांनी हेच मेन्शन केलंय की जो प्रवेश प्रक्रियेचा अंतिम दिनांक राहील ना, तोपर्यंत तुम्ही डॉक्युमेंट सबमिट करू शकतात। म्हणजे जर इनकेस तुम्हाला राऊंड 1 ला सीट अलॉटमेंट झालं आणि तुमच्याकडे जर एखादा डॉक्युमेंट नसेल, जसं की एखाद्या विद्यार्थ्याकडे कास्ट व्हॅलिडिटी नाहीये कारण त्याची बनलेली नाही, किंवा एखाद्या विद्यार्थ्याकडे ईडब्ल्यूएस नाहीये, किंवा एखादा विद्यार्थी असा आहे की त्याने जनरल मधून काउन्सिलिंग केली, त्याला रूल माहिती नव्हते, नंतर त्याला समजलं की आपण इन्कम जर बनवला 8 लाखापेक्षा खालचं तर आपल्याला जी आहे ती पूर्ण मुलींसाठी फीस माफी आहे ती लागू होऊ शकते, किंवा मुलांसाठी अर्धी फीस जी आहे ती रिटर्न येऊ शकते। तर त्या कंडिशन मध्ये तुम्ही ऍडमिशन घेतल्याच्या नंतर किंवा मग सीट अलॉटमेंट झाल्याच्या नंतर जरी डॉक्युमेंटला अप्लाय केलं ना, तरी तुम्हाला जी काय कट ऑफ डेट येईल आता सीईटी सेलचं ब्राउचर आल्याच्या नंतर, तर त्या तारखेपर्यंत तुम्ही तुमचे डॉक्युमेंट सबमिट करू शकतात। म्हणजे याचा अर्थ असाच होतो की तुम्हाला सध्या जे आहे ते राऊंड 1 पासून ते लास्ट राऊंड पर्यंत जरी तुमच्याकडे एखाद्या कॅटेगरीचा डॉक्युमेंट कमी असेल तरी तुम्हाला कॅटेगरीच्या फीस मध्ये त्याचबरोबर गर्ल्स फ्री एज्युकेशन मधून एकदम फीस माफ करून ऍडमिशन 100% दिलं जाईल। फक्त जी काय कट ऑफ डेट येते, जसं की बीएससी नर्सिंग वाल्यांनी 31 सप्टेंबर दिली ना, तशी जी काय मेडिकलची समजा किंवा वेगवेगळ्या कोर्सची वेगवेगळी कट ऑफ डेट असते ना, तर त्या तारखेपर्यंत तुम्हाला डॉक्युमेंट सबमिट करण्यासाठी चान्स आहे। आणि तोपर्यंत कॉलेज तुमच्याकडून कुठल्याही प्रकारे जनरल कॅटेगरीची किंवा मग जास्त पैसे नाही घेऊ शकत, किंवा तुमचं ऍडमिशन जे आहे ते कॅन्सल नाही करू शकत। पहा, ही एक अत्यंत महत्त्वाची अपडेट जी होती ती गव्हर्नमेंट ऑफ महाराष्ट्रानं सीईटी सेलच्या ऑफिशियल वेबसाईटवर पण अपलोड केली होती, तर ती मी सविस्तर एक्सप्लेन करून तुमच्याबरोबर शेअर केली आहे। जर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करून आमच्यासोबत जुळून राहा, जेणेकरून फ्युचरमध्ये अजून एखादी अपडेट जर अशा प्रकारे आली, किंवा मग मेडिकल फील्डचं किंवा मग तुम्ही बीएससी नर्सिंग साठी जरी महाराष्ट्र स्टेटची किंवा ऑल इंडिया कोटा थ्रून कोणत्याही राज्यामध्ये जर ऍडमिशन करायचा विचार करत आहात, तर ती सर्व अपडेट सविस्तर एक्सप्लेन करून आम्ही छोट्याशा चॅनलवर तुमच्याबरोबर नक्की शेअर करू। त्याचबरोबर जर तुम्हाला महाराष्ट्र स्टेटची किंवा ऑल इंडिया कोटाची एमबीबीएस, बीडीएस, बीएमएस, बीएचएमएस, बीएससी नर्सिंगची काउन्सिलिंग जर डीपीटी मेडिकल कन्सल्टन्सी थ्रू करणार असेल, तर तुम्ही आम्हाला व्हॉट्सअपवर मेसेज टाका, आम्ही तुम्हाला पेड काउन्सिलिंग बद्दल सविस्तर माहिती नक्की शेअर करू।